बांगलादेशची सध्याची परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे। भयंकर असा हिंसाचार तेथे चालू आहे। परंतु आता बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेण्यासाठी शेकडो लोक सीमेवर गर्दी करत आहेत। तणावाच्या काळात प्रत्येकाला भारतात आश्रय हवा आहे। दरम्यान बीएसएफ या बांगलादेशी नागरिकांना रोखत आहेत। काही लोकांनी अवामी लीगच्या नावाने घोषणाबाजी केलेली आहे, तर काही जण जय श्रीरामच्या नावाने घोषणा देताना दिसले। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। सीमेवर कुचबिहारमधील सीताकुचीच्या पठाथुलीमध्ये असंच दृश्य पाहायला मिळाले। येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आलेला आहे। दरम्यान बांगलादेशात अनेक ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे। देशाच्या अनेक भागातून तोडफोड आणि लूटमारीच्या तक्रारी येत आहेत। अशा परिस्थितीत अनेक बांगलादेशी आपली घरे सोडून भारतात आश्रयासाठी येत आहेत। बुधवारी ही जलपाईगुडीतील बेरुबारी येथे बांगलादेश सीमेवर अनेक लोक जमले होते। त्या ठिकाणी कटोरी तार नाही, बीएसएफने सांगितले। ते 0 पॉइंटवर थांबले होते। सर्वांना भारतात येण्याची परवानगी हवी आहे, मात्र बीएसएफने बॉर्डर गार्ड बांगलादेशी बोलून त्यांना परत पाठवले। तर ते भारतात येण्यासाठी मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशी हसीना यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्याबरोबरच ते भारत माता की जय श्रीरामच्या घोषणाही देताना दिसत आहेत। तर हिंदू लोकांना परवानगी द्या, तर काहींनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की एकाला सुद्धा आतमध्ये घुसू देऊ नका। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।